माझं माझ्या वरच्या मजल्यावरील शेजारणीसोबत छताच्या माध्यमातून एक घट्ट मैत्री झाली होती. पण ती बधीर आणि मूक आहे. भेटा मिसेस विरेलींना. त्या 60च्या आसपास आहेत, दिसायला अशक्त वाटतात आणि शक्यतो स्वतःमध्येच राहतात. आमच्या नात्याची सुरुवात एका भांडणाने झाली. त्या पहाटे 3 वाजता टीव्हीचा आवाज इतका वाढवायच्या की माझं छत थरथरू लागायचं. एक रात्री माझा संयम सुटला. मी टेबलावर उभा राहिलो आणि छतावर जोरात हात मारून ओरडलो की त्यांनी तो आवाज बंद करावा. मग त्यांनी उत्तर दिलं. त्या उलट ओरडल्या नाहीत, त्यांनी मस्करी केली. मी टेबलावर उभा आहे याचा त्यांनी अंदाज लावला. काही आठवडे आमची अशीच एक विचित्र, कोरडी मस्करी चालू राहिली. मी काय करत आहे याचा त्या अंदाज लावायच्या, जसं की सिंकजवळ उभा राहून चीज खात आहे किंवा एखादा निकामी हॉरर सिनेमा बघतोय. मी त्यांना आजी म्हणायचो आणि त्या मला किडी म्हणायच्या. मला खरोखर वाटलं होतं की आमची मैत्री होत आहे, जोपर्यंत मंगळवारच्या पहाटे दार वाजले नाहीत. मला वरून एक आवाज ऐकू आला, "झोप येत नाहीये का किडी?" मग माझ्या दरवाजावर कोणीतरी टकटक केलं. अचानक मनात भीती वाटू लागली आणि मी हळूच दरवाजाकडे सरकलो. लाकडी दरवाजातून एक दबलेला, घोगरा आवाज आला, "तू घरी नसल्याचं नाटक करतोयस का?" मी पीपहोलमधून बाहेर पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. कॉरिडॉर रिकामा होता. पण त्यांचा आवाज अगदी तिथेच दरवाजाला लागून येत होता. त्यांनी मला सांगितलं की त्यांना फक्त लपाछपी खेळायची आहे. मग त्या गाणं गाऊ लागल्या. अंधारात पाहणाऱ्या डोळ्यांबद्दल आणि दोनदा लॉक होणाऱ्या कुलपांबद्दलची एक दबलेली, लांबवलेली बालकविता. मी त्यांना गप्प राहण्यास सांगितलं, नाहीतर मी पोलिसांना फोन करेन. त्या क्षणात थांबल्या. दुसऱ्या दिवशी माझी भेट सँड्रा नावाच्या दुसऱ्या शेजारिणीशी झाली. मी तिला सांगितलं की काल रात्री मिसेस विरेली कशा प्रकारे वेड्यासारख्या वागत होत्या. सँड्राने माझ्याकडे पूर्ण गोंधळात बघितलं. "मिसेस विरेली, तुमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिला?" "हो," मी म्हणालो. "का?" "त्या बधीर आणि मूक आहेत," सँड्राने उत्तर दिलं. "त्यांच्या मुलीने मला वर्षभरापूर्वी सांगितलं होतं. तुम्ही त्यांच्याशी बोललात असणं अशक्य आहे.